राज्य के किसानों के साथ हो रहा सबसे बड़ा धोखा विधानसभा के भीतर गूंजने लगा है। देवली पुलगांव विधानसभा क्षेत्र के विधायक राजेश बकाने ने नोटिस क्रमांक 1356 के तहत फर्जी सोयाबीन बीज घोटाले पर सदन में जोरदार आवाज उठाई। विधायक ने सदन को जानकारी दी कि हैदराबाद की कंपनियां वरुण सीड्स एंड ग्रेनोटेक और सोनम सीड्स टेक्नोलॉजी ने अपने किसानों को नकली और असफल बीज बेचकर उन्हें करोड़ों के घाटे में झोंक दिया। इन नकली बीजों के कारण हजारों किसानों की फसलें बर्बाद हुई। कई किसान अब आत्महत्या जैसे कदम उठाने की कगार पर है। विधायक बकाने ने गुस्से में कहा, यह सिर्फ धोखाधड़ी नहीं है, किसानों की खेती की हत्या है। इन कंपनियों पर हत्या का केस दर्ज किया जाना चाहिए। उन्होंने यह भी कहा कि कृषि विभाग के अधिकारियों, बीज निरीक्षकों और संबंधित उच्च अधिकारियों पर आपराधिक कार्रवाई होनी चाहिए, क्योंकि बिना उनकी स्वीकृति के यह घोटाला संभव नहीं था। बकाने ने सरकार से मांग की कि कंपनियों के लाइसेंस रद्द कर उन्हें ब्लैकलिस्ट किया जाए और किसानों को नुकसान की भरपाई के लिए विशेष मुआवजा कोष बनाया जाए। उन्होंने कहा, किसान इस देश की रीढ़ है और जो रीढ़ तोड़ने की साजिश कर रहे हैं उन्हें बख्शा नहीं जाएगा। तप्त मनस्थितीत सदर विषय सभागृहापुढे मांडत आहे। शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून भरोसा देऊन त्यांच्या हाती वीज दिले जात आहे अध्यक्ष महोदय, आणि सीड कंपन्यांच्या मोकाटपणामुळे हजारो शेतकरी उघड्यावर आले आहेत। आणि असा शेतकरी की जो ठेवून शेतीचे भान, जीवाचे करतो रान, पिकवतो तो म्हणून वाढलं जातं पान, बळी राजा तू महाराष्ट्राची शान। आणि अशा शेतकऱ्यांना सोनम सीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद व वरुण सीड अँड ॲग्रोटेक लिमिटेड हैदराबाद जी वितरक कंपनी आहे, यांनी तेजस्वी नावाने 2 असलेले बियाणे प्रत्यक्षात श्री गणेशा या नावाने मंत्री महोदय विकलेले आहेत, ज्याची नोंद लायसन्समध्ये कुठेही नाही, याची नोंद घेण्यात यावी। ही फसवणूक कोणाच्या संगमताने झाली याची चौकशी सुद्धा करण्यात यावी। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जिल्ह्यामध्ये 3,549 क्विंटल एवढा पुरवठा झालेला आहे, आणि तोही अशा वाहनाचा की ज्याचा साथी ॲपवर मंत्री महोदय साधा उल्लेख नाही, त्याची स्पष्ट नोंद सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध नाही। आणि कृषी विभागाचे अधिकारी पारदर्शकतेचे ढोल पिटत असताना हे बियाणे कसे विकले गेले, कोणत्या लॉट नोंदीवर विकले गेले, याची कुठेही ॲपवर नोंद नाही। अध्यक्ष महोदय, 3,549 क्विंटल बियाण्यापैकी मंत्री महोदय 1,275 क्विंटल बियाणे परत घेण्यात आले आहे। उरलेल्या 2,274 क्विंटल बियाण्यापैकी 149 क्विंटल बियाणे बदलून देण्यात आले आहे व 75 क्विंटलचे पैसे परत देण्यात आले आहे। हा प्रूफ आहे की हे बियाणे बोगस असल्यामुळे हे शेतकऱ्यांनी परत आणले आहे, आणि याचा पुरावा म्हणून आम्ही डीपीडीसीची मीटिंग ज्यावेळेस होती त्यावेळेस हा मुद्दा सुद्धा उपस्थित केला होता। हे जर सीड खराब नसतं मंत्री महोदय तर हे परत कसं आलं असतं, हा प्रश्न आहे। या बनावट बियाण्यामुळे अध्यक्ष महोदय 1000 एकरावर पेरलेलं पीक पूर्णतः वाया जाण्याची दाट शक्यता आहे, आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन संपूर्ण खरीप हंगामासाठी नापीक पडत असल्याचे दिसून येत आहे। अशा वाईट परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी स्वतः जर्मिनेशन प्रक्रिया करून पीक पेरावे अशा प्रकारचा ईमेल सदर कंपनी डिस्ट्रीब्युटरला करीत आहे। याचा अर्थ असा की कंपनीला सुद्धा या बियाण्याचा भरोसा नाही। यात एनेक्सर 2 मधील डिटेल ऑफ द नॉन नोटिफाईड व्हरायटीज इन लायसन्स मध्ये वरुण सीडच्या कॉलम मध्ये कुठेही मंत्री महोदय श्री गणेशा नावाचा सोयाबीनचा उल्लेख केलेला नाही। तसेच नॉन नोटिफाईड व्हरायटीजच्या कॉलम मध्ये देखील डिटेल ऑफ द नॉन नोटिफाईड नॉन व्हरायटीज इन्क्लुडेड इन द लायसन्स मध्ये सुद्धा या नावाचा कुठेही उल्लेख केला गेलेला नाही। सोबतच अनेक्सर 2B मध्ये सुद्धा सोर्स ऑफ द व्हेरायटी नेम ऑफ द प्रोड्युसर या कॉलम मध्ये सुद्धा मार्केटर कंपनीचे नाव हे तेजस्वी व हिमानी कंपनीचे नाव आहे। ब्रँड नेम श्री गणेशा कुठेही याचा उल्लेख केलेला नाही। म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की इतकी मोठी चूक ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या लक्षात का आली नाही, असे असल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही, हा माझा प्रश्न आहे। आणि
एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी या विधानसभेमध्ये लक्षात आणून इच्छितो की अध्यक्ष महोदय, या लायसन्सवर राज्य हैदराबाद, जिल्हा महाराष्ट्र असे लिहून असून ते लायसन्स कृषीचे कमिशनर जे पुण्याला बसतात यांची सही त्यामध्ये आहे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी। आणि म्हणून जर या शेतकऱ्यांच्या जीवाची खेळण्याचा प्रकार असे कृषी अधिकारी करत असतील, त्यांना निलंबित करण्यात यावं ही मागणी या सभागृहाद्वारे मी करतो आहे। आणि जर वाहन साथी ॲपवर नोंदणीशिवाय विकले गेले असेल तर याची जबाबदारी मंत्री महोदय कोणाची आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात यावं। आणि भारतीय दंडविधान 103/1 नुसार हत्येचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात यावा। अध्यक्ष महोदय, एखाद्याला विष दिलं तर एकटाच मरेल, हे विष तर हजारो शेतकऱ्यांना मारणारा विष आहे। म्हणून या ठिकाणी साथी ॲपवर बोगस किंवा चुकीच्या नोंदणीला किंवा नोंद नसताना विक्रीला विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं ही मागणी सभागृहामध्ये मी करतो आहे। वर्धा से सतीश काड़े की रिपोर्ट।